सर्वेश आणि विकी. स्ट्राइक एंडला गोलंदाज आपण पाहतो विकी, बॅट्समन सर्वेश आणि विवेक. येस, अंपायर्स मंगेश म्हात्रे आणि निलेश पाटील. या मॅचचे ऑफिशियल पंच आपण पाहतो. राईट आर्म मोठी विकेट. पहिला चेंडू विकी ठाकूर. पहिला चेंडू आपण बघतो ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये फुटवर्क नाहीये. फलंदाज विदाउट फुटवर्क ने खेळलेला फटका. एक निर्धाव चेंडूने सुरुवात होती ती म्हणजे मंगलमूर्ती थोडे या संघाकडून. यावर कव्हर रिझन मध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. चेंडू बाउंड्रीला नक्कीच ट्रॅव्हल होतो. चेंडू 1 बाउंस 2 बाउंस चांगल्या प्रतीचा फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतं देवेश म्हात्रेकडून. देवेशने चांगला चेंडू अडवलाय. यावेळेस आपण पाहिलं तर 1-2 धावांचा बोनस मिळतोय. अर्थात विचार केला तर या चेंडूवर 4 धावांची मोहर लागली होती, मात्र कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय ते देवेशच्या माध्यमातून आणि या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतंय फक्त आणि फक्त 2 धावा. यावेळेस ॲज पर लॉ नंबर 22 इथे अवलंबला जातोय. स्वैर चेंडूनच नक्कीच या चेंडूची सांगता होते. वाईड आणि एक धाव अशी धावफलकावर काउंट केली जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय तो अर्थात 3 धावा. कव्हर रिझनच्या वरून उडवलाय. चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. धावफलक 4 ने वाढतो, जाऊन पोहोचतो अर्थात चला सामना सुरू करा. विकीचं चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. पहिलं पॉवर प्लेचं षटक विकीनं चांगल्या पद्धतीने टाकलंय. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर एक चौकार जरूर आला, त्यानंतर एक डिक्लेअर स्वरूपात धाव, त्यानंतर लगातार 2 विकेट पाहायला मिळतात. या षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव होतोय. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या षटकाचा समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्कोअर मिळतात कल्पेश मला कळवतात की धावफलकावर धावा लागल्यात 7 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यात 7 धावा आणि अजूनही 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. या मॅचचे ऑफिशियल पंच अर्थात मंगेश म्हात्रे आणि निलेश पाटील. मॅच थोडी स्पीडअप करायची आहे पंच, थोडीशी मॅच स्पीडअप करायची आहे. टाइमपास करायचा नाही. मंगलमूर्ती थर्ड एक विनंती आहे तुम्हाला, मॅच आपल्याला फास्ट खेळवायची आहे.
केतन येतोय वैयक्तिक दुसरं पहिलं षटक घेऊन राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. सांघिक दुसरं षटक. केतन राईट आर्म राऊंड विकेट. विकेटच्या मागे आपण सौरवला पाहतोय. महेश शिंदे शॉर्ट मिड विकेटला. एक्स्ट्रा कव्हरला आपण राजाला पाहतोय. आपण डीप मिड विकेटला पराग दातेला पाहतोय. पहिला चेंडू केतनचा आपण पाहतो. पंच आमच्याकडे वळतायत, सांगतात की हा चेंडू स्वैर असणार आहे, हा चेंडू वाईट असणार आहे. मगाशी प्रितेशने म्हटलं वाईट चेंडू हा वाईटच असतो, त्यामुळे हा चेंडू कमीत कमी टाकावा असं गोलंदाजांना करायची, चांगली गोलंदाजी करायची असते. प्रत्येक चेंडू चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथवर टाकायचा असतो. कारण आता या षटकाचा जर विचार केला तर सुरुवात वाईट न झाली आहे, त्यानंतर देखील एक खराब चेंडू होता. डेड बॉल. ओके, निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आलाय. अंपायर आपल्यासाठी रिव्ह्यू अवेलेबल आहे. ओके, टाम राऊंड विकेट. गोलंदाज पुन्हा त्याचा सज्ज होतोय. हो, यावेळेस आणखीन एक निर्धाव चेंडू. सलग दुसरा चेंडू निर्धाव आलाय. वाघेश्वर सागाव संघाचा फलंदाज मात्र आता आपण चांगली बॅटिंग करताना पाहतोय. यावेळी सिंगलच मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 1 ने उंचावते आणि धावफलकावरती आता मात्र 22 धावा लागतायत. चांगली बॅटिंग म्हणावं लागेल विकी याची. केतन मात्रेला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करत असताना. हा चेंडू मात्र बीमर आहे आणि पंचांकडून इशारा आलाय की हा चेंडू नो आहे. नो +1. एकंदरीत आपण पाहतोय 2 धावा मिळतात या चेंडूवरती. अँड फ्री हिट असणार आहे कारण बीमर चेंडू टाकला होता. केतनचा पुढील चेंडू. इथे मात्र चेंडू अगदी चांगला आलाय आणि हा चेंडू सुद्धा आउटसाइड ऑफ द लाईक सम आहे. सो फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 25. वाघेश्वर सागाव संघ मात्र आपण पाहतोय चांगला कमबॅक करत असताना अगदी दिमाखदार पुनरागमन त्यांच्याकडून पाहायला मिळालं. या षटकामध्ये धावा अगदी चांगल्या आल्यात. हा चेंडू सुद्धा अगदी खराब आहे. वाईट +1. गोलंदाज केतन मात्र आपण पाहतो आपली लय गमावून बसलाय आणि एका मागोमाग एक आपण पाहतोय अतिरिक्त धावसंख्येची बरसात
तो मात्र करतोय. हे षटक अगदी महागडं पाहायला मिळते. पहिल्या षटकात विकीने अगदी टिच्चून मारा केला आणि फक्त 7च धावा त्याने खर्च केल्या. पण या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय केतनचं हे षटक अगदी खराब स्वरूपाचं पाहायला मिळतात. कारण या षटकामध्ये धावा अगदी खूप जास्त आल्यात. 20 धावा आतापर्यंत केतनने खर्च केल्यात आणि त्याला कारण आहे समोरचा फलंदाज विकीने केलेली अगदी दमदार आणि आकर्षक स्वरूपाची फलंदाजी. अजूनही फ्री हिट कंटिन्यू असणार आहे केतनचा. नेक्स्ट चेंडू इथे मात्र आपण पाहतो यावेळी फटका कनेक्ट झाला नाहीये. सिंगल मिळते या चेंडूवर. षटक क्रमांक दुसरं मात्र आपण पाहतोय संपुष्टात आले आणि 28 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिल्या षटकात 7 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्येचा ग्राफ मात्र अगदी आपण पाहिला तर उंचवलेला पाहायला मिळते. लक्षणीय अशी वाढ आणि वृद्धी या षटकामध्ये पाहायला मिळाले. चांगल्या पद्धतीची बॅटिंग या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली वागेश्वर सागाव संघाची. आपण पाहतोय 2 षटकांमध्ये आता मात्र 28 धावा झालेल्या आहेत. अगदी चांगली बॅटिंग येथे पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय निमिष. मोहित पुरस्कृत सागाव संघाकडून आपण पाहतोय विकी चांगली बॅटिंग करतोय आणि दीपेश नॉनस्टॉप एंडला आहे. आणि त्याचवेळी निमिष खरत गोलंदाजी मार्कवरती येतोय टीम मंगलमूर्ती थळ संघाकडून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 28 धावा आल्यात. शेवटच्या 2 षटकांमध्ये पाहूया धावा किती येत आहेत. राईट एम अराउंड द विकेटने पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द लाईक स्तंभ आहे. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर मागील काही चेंडूपासून थळ संघाकडून अगदी सातत्यपूर्ण एक्स्ट्रा स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळते. आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता 29 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. धावा अगदी वेगाने येत आहेत. इथे मात्र आपण पाहतो अगदी चांगला चेंडू पाहायला मिळाला. सिंगल घेतले, डबलचा प्रयत्न आहे आणि डबल सुद्धा आपण पाहतो अगदी वेगात कंप्लीट केले. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. चांगला पद्धतीचा आय कॉन्टॅक्ट येथे मात्र पाहायला मिळते. लेग बायच्या रूपात या चेंडूवर 2 धावा मिळतात. संघाची धावसंख्या आता मात्र 31 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. चांगली बॅटिंग निमिष करतचा या षटकातील पुढला चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी खराब स्वरूपाचा पाहायला मिळतोय. निमिष मात्र या षटकामध्ये अगदी खराब स्वरूपाची गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस पद्धतीने टाकलाय. फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. साईड चेंज केली आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय टप्पा आता मात्र निमिषला सापडले. इथे मात्र एज लागली आणि त्यानंतर कॅच ड्रॉप केले. इन्फॉर्म बॅट्समन विकीला इथे मात्र शिवंदन लाभले. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. कुठेतरी आता फटके आणणं गरजेचं आहे वागेश्वर सागाव संघासाठी. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा खराब स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळते. मंगलमूर्ती थळ संघाने या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर भरमसाठ स्वरूपात एक्स्ट्रा चेंडू टाकलेत. अवांतर धावांची अक्षरशः बरसात त्यांनी या संपूर्ण या मॅच मध्ये केले. चांगला चेंडू म्हणावा लागेल. अगदी ब्लॉक मध्ये टाकला होता आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने फील्ड सुद्धा केले. निमिष खरत मात्र आपण पाहतो अगदी चांगला मारा करतोय. चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय तो या ओव्हरमध्ये. आणि ते मात्र आपण पाहतो डान्सिंग डाऊन द विकेटने खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज चाकला पण चेंडू वाईड आहे. सागर आता बॅटिंगला आलाय.
स्टिअर करण्याचा प्रयत्न. डिक्लर रिझनला हा चेंडू मात्र खेळून काढलेला आहे. सिंगल मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 34 पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. 1 टू गो. शेवटचा चेंडू येणं शिल्लक या षटकातील. कंट्रोलवाले गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिले काही चेंडू अतिरिक्त जरूर टाकले होते. सागरला मात्र चकवा दिला आहे. चेंडूला चांगली फ्लाईट दिली, चांगल्या पद्धतीने टर्न सुद्धा केलं आणि या फिरकीपट्टूने या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली. चांगल्या पद्धतीने फलंदाजाला त्यांनी मात्र रोखून ठेवलं. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलेला आहे आणि थोडीशी चुकी झाली होती स्कोरिंगमध्ये. 35 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सौरभ पाटील गोलंदाजी मार्क वरती. एक उंचपूर असा गोलंदाज पाहायला मिळतो आणि ज्यावेळी गोलंदाज हायटेड असतो ना त्यावेळी नेहमीच त्याला एक वेगळ्या पद्धतीचा ॲडव्हान्टेज मिळत असतो गोलंदाजी करत असताना. पाहूया आता सौरभ कशी गोलंदाजी करेल. पहिला चेंडू सौरभ याचा. पहिला चेंडू अगदी अखूट टप्प्याचा होता परंतु बॅटवरती खेळता आला नाहीये. पंचांकडून इशारा आला. चेंडू डिक्लर रिझनला गेलेला आहे. सिंगल मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतो 1 ने उंचावते. धाव फलकावरती 36 धावा पाहायला मिळतात. अंतिम षटक चालू आहे. दीपेश पाहायला मिळतो बॅटिंग. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला आलाय. सौरभ पाटील जे मात्र आपण पाहतो अगदी धमाकेदार गोलंदाजी. बॅट्समनला मात्र तो रोखून ठेवतोय, जखडून ठेवतोय. Agent taken. One more wicket down. नवीन खेळाडू मात्र आपण पाहतोय अमर आता बॅटिंग करण्यासाठी. अमोल आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. मागील काही चेंडूंपासून धावा पूर्णपणे थांबलेल्या आहेत. 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अंतिम षटकामध्ये सौरभ पाटील मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि ते मात्र जर आपण पाहिलं तर हा चेंडू सुद्धा अगदी चांगला आलेला आहे. कमालीची गोलंदाजी. अंतिम षटकामध्ये सौरभ मात्र आपल्याकडे असलेली भेदकता दाखवून देतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये असलेली आक्रमकता तो दाखवून देतोय आणि खऱ्या अर्थानं बॅट्समनला कोणत्याही पद्धतीने चान्स देत नाहीये. राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना थोडासा अँकल करतोय चेंडूला. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1 ने उंचावते. धावफलकावरती मात्र 37 धावा लागत आहेत. शेवटचा चेंडूचा खेळणं आहे शिल्लक आणि पाहूया आता अंतिम चेंडूवरती धावा किती येत आहेत. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सौरभ पाटीलने कमाल केले. अगदी नियंत्रित पूर्ण मारा त्याने या षटकामध्ये केले. भेदकता दाखवले आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये मोठी धावसंख्या उभारता आली नाहीये टीम वागेश्वर साकाव संघाला. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. या चेंडूवरती मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न सक्सेसफुल झालाय. षटक क्रमांक 4 संपूर्ण झाले आणि धाव फलकावरती 38 धावा लागलात. विजयासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता मंगळमूर्ती थळ संघाला.
आमदार चषक 2024 आपण पाहतोय. अनिवार्य ग्रुप आणि शिवशक्ती लोणारी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आवश्यकता आहे 39 धावसंख्येची. मॅच मात्र नक्कीच क्लोज होईल यात कोणतीही शंका नाहीये, कारण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं 30 धावा करून सुद्धा कुरुड संघाने तो सामना जिंकला होता. आणि आता पाहूया हा सामना कशा पद्धतीने होईल. गोलंदाज आदित्य मात्र आपण पाहतो आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं घेऊन पहिला चेंडू आदित्य याचा. संदेश परकर पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून त्याला नेहमीच ओळखलं जातं. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर भाईचा मिस टाइम शॉट आहे. कॅच होणार का? आणि येथे मात्र अगदी खराब फिल्डिंग. ही कॅच होणं खूप गरजेचं होतं आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने खूप मोठी चूक केली. चेंडू जज करण्यामध्ये त्याला मात्र अपयश आलं आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती झेल मात्र इथे ड्रॉप झालेला आहे. आणि इथे मात्र संधी मिळते ती बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला, अर्थात संदेश भाई हा एक आक्रमक म्हणून ओळखला जाणारा फलंदाज आहे आणि त्याला मात्र अशा पद्धतीने जिवंत जर लाभलं तर निश्चितपणे तो मात्र अगदी एक हाती हा सामना फिनिश करू शकेल. संघाची धावसंख्या मात्र 1 आता धावफलकार पाहायला मिळते. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी सुसाट वेगाने फास्ट अँड फ्युरियस पद्धतीने टाकलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. वेगाने पूर्णतः परागला बीट केले आदित्याने. आदित्य मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अगदी वेगवान मारा करतोय. एक्सप्रेस गतीने तो मात्र गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लेंथ वरून मात्र भरकटलाय आणि त्याचमुळे मात्र पंच मंगेश म्हात्रे याने मात्र इशारा केला की यस इट इज वाईट. स्कोर मूव्स ऑन 2. 2 धावा धावफलकार पाहायला मिळतात. जिथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. चांगला फटका इथे पाहायला मिळाला परागच्या बॅट मधून, परंतु मागील रिझन जो आहे तो डिक्लेअर आहे आणि त्यामुळे मात्र आपण पाहतोय केवळ सिंगल या चेंडूवरती मिळत असताना संघाची धावसंख्या 1 ने उंचावेल आणि धावफलकावरती आता मात्र 3 धावा लागल्यात. चांगली बॅटिंग आदित्य मात्र आपण पाहतो अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सुद्धा करतोय आणि पराग हा एका तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करणारा फलंदाज आहे. टेक्निकली साऊंड असा हा बॅट्समन. इथे मात्र आपण पाहतो अगदी वेगाने मात्र बीट केला पराग याला. चेंडूचा नेटचा अंदाज त्याला आला नाही. लाईन शॉट पाहायला मिळतोय परागकडून. आदित्य मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये अगदी भरधाव वेगाने गोलंदाजी करतोय. चांगला मारा, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णतः आपण पाहतो आदित्याने जखडून ठेवलेला आहे थर्ड संघाच्या खेळाडूंना. राईट ओव्हर द विकेटने नेक्स्ट बॉल आदित्य याचा. पुन्हा एकदा आपण पाहतोय पुलचा फटका सक्सेसफुल होत असताना गोलंदाज आदित्य मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवून देतोय. खऱ्या अर्थानं दर्जेदार षटक त्याच्याकडून पाहायला मिळते. अगदी शानदार गोलंदाजीने अमिट असा ठसा उमटवतोय आदित्य. पराग दातेला मात्र त्याने जखडून ठेवलेला आहे. चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. ओहो व्हॉट अ ट्रिमेंडस बॉलिंग बाय आदित्य. त्याने मात्र क्लास दाखवून दिलाय आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 3च धावा खर्च केलेल्या आहेत. आता मात्र दबाव, प्रेशर, दडपण सगळं काही मंगलमोती थर्ड संघाविरुद्ध आहे. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती कॅच जरूर सोडला भाईचा, पण त्यानंतर मात्र परागला अगदी एका जागेवर खिळवून ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. अप्रतिम मारा पाहायला मिळाला. एक्सलंट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकात.
ओव्हर नंबर सेकंड आणि गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय संजय आलाय. पाहूया आता संजय कशा पद्धतीने मारा करेल. पहिल्या षटकात केवळ 3च धावा आलेल्या आहेत आणि आता मात्र अंडर प्रेशर खेळत असताना पाहूया मंगळमूर्ती थळ संघ कशी बॅटिंग करेल. संदेश पारकरकडे जर आपण पाहिलं तर खूप मोठं पोटॅन्शियल आहे आणि नेहमीच तारणहाराची भूमिका तो आपल्या संघासाठी बजावत असतो. धुवाधार बॅटिंग करण्यासाठी तो ओळखला जातो. तो मात्र पाहायला मिळतो आता स्ट्रायकिंग एंडवरती. गोलंदाजी मार्कवरती संजय राईट अराउंड विकेटने तो मात्र आता सज्ज होतोय. येथे मात्र आपण पाहतोय पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात धावा आलेल्या नाहीयेत. संजयचा पहिला चेंडू क्लीन बोल्ट. भाईला मात्र जावं लागेल तंबूत परत. भाई जातो बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो फॉर टीम मंगळमूर्ती थळ. निश्चितपणे मात्र आपण पाहतोय भाई सारख्या खेळाडूला पहिल्या चेंडूवरती बाद केले आणि त्यानंतर आणखीन एक तडकेबंद खेळाडू मैदानाच्या दिशेने येत असताना देवेश मात्रे. देवेशकडे सुद्धा जर आपण पाहिलं तर चांगले बॅटिंग करण्याची कपॅसिटी आहे आणि ते ॲग्रेसिव्ह बॅटिंग करण्यासाठी देवेश सुद्धा ओळखला जातो. तो पाहूया आता मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करेल. जर संजयाने हॅट्रिक मिळवली तर मोहित पाटील याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता जर आपण पाहिलं तर मोहित पुरस्कृत सागाव हा संघ पाहायला मिळतोय आणि त्यांच्यासमोर खेळत असताना अक्षरशः मंगळमूर्ती थळ संघाला त्याने निशप्रभ करून सोडले. प्रत्येक गोलंदाज मात्र आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी करतायत. कोणत्याही पद्धतीने चान्स देत नाहीये. देवेश मात्र आलाय जो चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करू शकतो. सव्वेर फटकेबाजी करण्यासाठी तो सुद्धा ओळखला जातो. अगदी लांब लांबचे षटकार मारण्यात तो वाकप करण्याचा खेळाडू आहे. आता पाहूया संजयच्या विरुद्ध तो कशी फलंदाजी करेल. या षटकाला सुरुवात मात्र संजयने अगदी अफलातून पद्धतीने केली. विकेट मात्र पडलेले आहेत आणि त्याचमुळे मात्र पाहतोय आपण एक वेगळ्या पद्धतीचा दबाव पाहायला मिळतोय. संजयचा आपल्या षटकातील पुढील चेंडू. ओहो क्या बात है, क्या बात है. आपल्या वेगाने मात्र आपण पाहतोय फलंदाजाला एका जागेवर उभा करतोय. तेच तर्रार गतीने गोलंदाजी करतोय संजय आणि चांगल्या पद्धतीने तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी चांगला चेंडू. कमालीची भेदकता पाहायला मिळते. संजय मात्र अगदी टिचून मारा करतोय. धावफलकावरती केवळ 4च धावा पाहायला मिळते. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय 4 धावा त्या धावफलकावर पाहायला मिळाल्यात. संजयचा हा चेंडू मात्र आपण पाहतो डाव्या यष्टीच्या बराचसा बाहेर आहे आणि त्याच कारणास्तव पंताने सांगितले की हा चेंडू मात्र अवांतर असणार आहे. हा चेंडू मात्र स्वैर असेल. संघाची धावसंख्या मात्र एकने उंचावेल. धावफलकावरती 5 धावा लागत आहेत. षटक क्रमांक 2 चालू आहे. पुन्हा एकदा संजयचा हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर. संजय मात्र आपण पाहतो चेंडूला अँकल करण्याचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू मात्र अगदी सरळ जातोय आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय मागील 2 चेंडूंवरती धावा आलेल्या आहेत. यावेळी प्लेड ऑन झालाय. पराग दाते आणखीन एक मोठा धक्का हादरा टीम मंगळमूर्ती थळ संघाला. आज मात्र मोहित पुरस्कृत सागाव संघाच्या गोलंदाजांनी कमाल केले. अगदी
योग्य त्या टप्प्यावरती ते मात्र गोलंदाजी करतायत आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतो एक बलाढ्य अशी बॅटिंग लाईनअप असलेला मंगलमूर्ती थळ संघ थोडासा संघर्ष करतोय. अगदी अडखळत आणि डगमगीत अशी सुरुवात पाहायला मिळते ती फलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थात मंगलमूर्ती थळ संघाची. आता मात्र पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने त्यांना बॅटिंग करावी लागेल. ओहो, क्या बात है, क्लीन बोल्ट वन्स अगेन. संजय ऑन द फायर नाउ. मैदानावरती संजयने कमाल आणि धमाल उडून दिलेली आहे आणि आता मात्र संजय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. संजय इज ऑन हॅट्रिक अचीव करणार का? कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली त्याच्याकडून. अगदी अप्रतिम दर्जाची गोलंदाजी तो करत असताना पाहायला मिळतोय. जर आपण पाहिला तर 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सौरभ पाटील नवीन खेळाडू पाहायला मिळतो आता स्ट्रायकिंग एंडवरती. सौरभ पाटीलच्या बॅटमधनं फटका आलाय आणि येथे मात्र हॅट्रिक झाली असती. कॅच ड्रॉप केले डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने. धाव मात्र घेतलेली नाहीये आणि 6 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि या षटकात जर आपण विशेषतः पाहिली ना तर 3 धावा देऊन 3 विकेट प्राप्त केला संजय याने. कमालीची गोलंदाजी संजयकडून पाहायला मिळाले आणि आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूत विजयासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 चेंडू 33 धावा असं लक्ष आता मंगलमूर्ती थळ संघासमोर आहे. सहर्ष आता गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सहर्ष याचा कमालीचा नो चेंडू आहे. स्टेप आउट केलं होतं आणि त्याच कारणास्तव मात्र आपण पाहतो पंचांकडून इशारा आलाय आणि आता मात्र फ्री हिट असणार आहे. फ्री हिटची संधी आता देवेशला असणार आहे. 12 चेंडू 32 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. जरा चेंडू टाकत असताना गाड्या सोडू नका व्हॉलंटियर्स. फ्री हिटचा चेंडू आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धाव मिळते या चेंडूवरती सुद्धा. आज मात्र सागाव संघाची बॅटिंग जर आपण पाहिली तर पाहिजे त्या पद्धतीने जरूर झाली नाही, पण प्रत्येक गोलंदाज मात्र आपण पाहतो अगदी उल्लेखनीय गोलंदाजी करतात. चांगल्या पद्धतीचं योगदान प्रत्येक गोलंदाजाला पाहायला मिळाले. सौरभ पाटीलच्या बॅटमधनं फटका आलाय मोठा आणि येथे मात्र पुन्हा एक हातामधला कॅच ड्रॉप केलाय. अगदी लॉलीपॉप असा हा कॅच होता आणि इथे मात्र आपण पाहतोय सागाव संघाच्या खेळाडूने आतापर्यंत 3 कॅच ड्रॉप केलेले आहेत. संघाची धावसंख्या मात्र आपण 9 धावा धावफलकावर पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सहर्ष याचा अगदी चांगला चेंडू. सिंगलच घेतले आणि येथे मात्र काय घडलं जाते मैदानामध्ये तर सौरभ पाटील सुसाइड विकेट होत असताना येथे मात्र आपल्या विकेटचा त्याग केला असं म्हणावं लागेल. आणखीन एक खेळाडू मैदानात तंबूत परत.
विकेट्स पडतायत आणि अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलेला पाहायला मिळतोय तो मंगलमूर्ती थळ संघाचा. कोणत्याही खेळाडूला फारसं काही चमक या मॅचमध्ये दाखवता आली नाहीये आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय या मॅचमध्ये आता पूर्णतः वर्चस्व गाजवत असताना पाहायला मिळतोय तो मोहित पुरस्कृत सागाव संघ. देवेशवरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे. जबाबदारी खांद्यावरती घेऊन त्याला मात्र कामगिरी करावी लागेल. चांगला चेंडू, चांगला चेंडू. ज्या पद्धतीचा वेग एक्सपेक्ट केला होता ना त्या पद्धतीच्या वेगाने मात्र चेंडू आला नाही आणि त्याचमुळे मात्र आपण पाहतोय फलंदाज पूर्णपणे बीट झालाय. कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी चांगला चेंडू. सिंगलच मिळते या चेंडूवरती सुद्धा. संघाची धावसंख्या इकडे उंचावते. धावफलकावरती आता 11 धावा लागत आहेत. विजयासाठी अजूनही 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. लक्ष अजूनही खूप दूर आहे. प्रत्येक गोलंदाजाने या षटकामध्ये या मॅचमध्ये अगदी चांगला मारा केलाय. देवेच्या बाटमधून फटका जरूर आलाय आणि क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषा पलीकडे. येस इट इज वन बाउन्स ओव्हर वेलकम फॉर टीम मंगलमूर्ती थळ. षटक क्रमांक 30 संपुष्टात आलेला आहे आणि 15 धावा धावफलकावर आल्यात आणि आता अंतिम षटकामध्ये विजयासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता आहे ती मंगलमूर्ती थळ संघाला. पहिल्या षटकात आदित्याने 3 धावा दिल्या. नंतरच्या षटकात संजयने सुद्धा 3 धावा दिल्या आणि या षटकात सहर्ष याने 9 धावा दिल्या. पाहूया आता अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज गोलंदाजीला येईल. देवेंद्र हा खेळाडू आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर नंबर अंतिम असणार आहे आणि 4 षटकार येथे मात्र मंगलमूर्ती थळ संघाच्या फलंदाजाला मारायचेच आहेत. देवेंद्र याचा पहिला चेंडू. पहिला चेंडूवर फटका अगदी चांगला आहे परंतु डिक्लर रिझन आहे तेथे. सिंगलच मिळाल्या चेंडूवरती. आपण पाहतोय देवेश स्ट्राईकला याचा प्रयत्न जरूर करतोय. त्याला स्ट्राईक मात्र मिळत नाहीये. आता मात्र 5 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 चेंडू 23 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळालाय. सिंगल झालेली आहे आणि आता मात्र विजयासाठी 4 चेंडूमध्ये 22 धावसंख्येची आवश्यकता. चार चेंडू 22 धावा असं इक्वेशन येथे पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहतोय फिल्डिंग अगदी चांगली झाली आणि इथे धाव घेण्याच्या नादात देवेश जाईल बॅक टू द पवेलियन. देवेशच्या रूपात आणखीन एक मोठा खेळाडू. मैदानावरती मात्र आपण पाहतोय आज बॉलर जे आहेत ना सागाव संघाचे ते अगदी अप्रतिम गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. बॅट्समॅनने सबसे निराशा जरूर केली होती पण गोलंदाजाने मात्र कमाल केले. प्रत्येक गोलंदाजाने अगदी चांगल्या टप्प्यावरती मारा केलाय.
महेश शिंदेच्या बॅटमधून अलॉंग द कार्पेट डीप मिडविकेटच्या दिशेने खेळलेला फटका, सिंगल मिळेल या चेंडूवरती. आणि आता मात्र जर आपण विचार केला तर धावफलकावरती केवळ 18 धावा लागलेल्या आहेत आणि अजूनही 21 धावा करायच्या आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र एक हाती वर्चस्व पूर्णतः मोहित पुरस्कृत सागाव संघाने आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये आजच्या दिवसा जर आपण पाहिलं तर एक नंतर पूर्णतः खेळपट्टीने रंग बदलले असं म्हणावं लागेल. कारण जिथे धावा येत होत्या, पहिल्या दिवशी धावा आल्या, त्यानंतर पहिल्या 2 मॅचमध्ये धावा आल्या, तेथे मात्र तिसऱ्या मॅचपासून धावा येणं पूर्णपणे बंद झालं आणि त्यानंतर मात्र धावांसाठी चालू असलेला संघर्ष आपण पाहतोय. आता मात्र आपण पाहतोय सिंगल, आता एकच चेंडू येणं शिल्लक आहे आणि खूप साऱ्या धावा पाहिजेत, जवळपास निम्म्या धावा करायच्या आहेत. 19 धावा एका चेंडूवर आता मात्र बनवायच्या आहेत त्या मंगळमूर्ती थळ संघाला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर 4ही गोलंदाजांनी अत्यंत तुफानी आणि वैविध्यपूर्ण मारा केला आणि त्याचमुळे कुठेतरी मंगळमूर्ती थळ बॅकफुटवर. अंतिम चेंडूवर फटका जरूर आलाय आणि येथे मात्र आणखीन एक कॅच ड्रॉप झालाय. 4 कॅच ड्रॉप जरूर केले, परंतु तरी सुद्धा आपण पाहतोय मोहित पुरस्कृत सागाव संघाने हा सामना जिंकलाय. कोणला मंगळमूर्ती थळ संघाचा कॅप्टनला विनंती असणार आहे, आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सची नंबर करायचा आहे. मंगळमूर्ती थळ संघाचा कॅप्टन सागाव आणि मिळकतकार दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. सागाव आणि मिळकतकार 3 ओव्हरचा सामना असणार आहे. सागाव वर्सेस मिळकतकार.